नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. स्वर्गीय आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी आगामी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमधील काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. राजाभाऊ ठाकूर यांनी रायगडमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अन्य मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवतील असे स्पष्ट संकेत ठाकूर यांनी या ठिकाणी दिलेत. शेकाप नेते जयंतभाई पाटील यांनी दिलेला शब्द पाळला जाऊन अलिबाग नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पद काँग्रेसला मिळेल असा विश्वास आहे असं सुद्धा राजाभाऊ ठाकूर यांनी म्हटलंय. देशातील निवडणुका आणि एकूणच सूडबुद्धीचं, द्वेषाचं राजकारण, वातावरण हुकुमशाही पद्धतीनं सुरू आहे आणि हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे अशी टीका सुद्धा ठाकूर यांनी केली आहे. महायुतीच्या काळातच राज्यात आणि देशामध्ये अराजकतेचं वातावरण निर्माण झालंय आणि हे वातावरण पुढच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे. असंच जर पुढे सुरू राहिलं तर आपण फार काळ स्वातंत्र्यात राहूत असं वाटत नाही असं सुद्धा राजाभाऊ ठाकूर म्हणालेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असा इशारा राजाभाऊ ठाकूर यांनी दिलाय. मुख्यमंत्री राज्याचे मात्र कृती केवळ भाजपची मुख्यमंत्री असल्यासारखीच आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केली आहे. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या पटलावर आलेल्या अलिबागच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला मास्टर प्लॅन सुद्धा दिलाय असं सुद्धा राजाभाऊंनी सांगितलंय. तर राजाभाऊ ठाकूर यांनी एकूणच आजची राजकीय स्थिती, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये मिळालेलं यश, दिवसेंदिवस राज्यातील राजकारणाचा घसरलेला दर्जा, तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाला होणारा विलंब यासह विविध सामाजिक जनहितार्थ प्रश्नांवरती अतिशय परखड आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. सर, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका देखील या राजकीय रणधुमाळीमध्ये महत्वाची मानली जाते. एकूणच काय भूमिका असेल जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे, काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे, एक काँग्रेस नेते म्हणून काय आपली प्रतिक्रिया? नमस्कार. आता ज्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जो आपला राज्यामध्ये फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा, त्याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस सोबतचे, जसे भारतीय शेतकरी कामगार पक्ष आहे, शिवसेना, उबाठा आणि इतर जे आपले शरद पवार, राष्ट्रवादी, असं ह्या सर्वांनी एकत्रित येऊन ह्या निवडणुका लढवण्याचं म्हणजे तसं रायगड जिल्ह्यात देखील तसं चित्र राहील असा म्हणजे अंदाज आहे. आणि काँग्रेस जास्तीत जास्त आता ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे करणारच आहे, जिल्हा परिषदेला पण आणि पंचायत समितीला पण. आणि एकूणच आपण बघतोय की नगर परिषदेमध्ये अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षानं मुसंडी मारलेली आहे, मात्र साथ जी आहे महत्वाची ती काँग्रेसची लाभलेली आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी लढलात, कशा पद्धतीनं त्या सत्तेमध्ये काँग्रेसला वाटा मिळेल? जयंतभाईंनी देखील या ठिकाणी शब्द दिला होता, तो शब्द नेमका काय आणि कशी पूर्तता होईल, काय अपेक्षा आहे? त्याच्यामध्ये काय झालेलं, अलिबागची जी नगरपालिका आहे ही शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे एकत्र लढलो आणि त्याच्यामध्ये खरं तर आम्हाला 3 सीट देणार होते, पण त्याच्यानंतर वाटाघाटी होऊन 2 सीटवर आलं आणि 2 सीटमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण 20 जे आपले नगरसेवक होते त्याच्यात 17 जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे नगरसेवक निवडून आले आणि ज्या थेट नगराध्यक्ष आहेत अक्षया नाईक, या शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्ष म्हणून ते आता विराजमान झालेले आहेत. आणि जे आपण प्रश्न विचारला जयंतभाईंनी काय कबूल केलं, तर ती वाटाघाटी अशीच होती का जी 3 सीट मागत होतो तिथे त्यांनी शेवटच्या क्षणाला म्हटलं की बाबा आता थोडंसं कठीण आहे. मग त्यावेळेला जे आमचे निरीक्षक आलेले त्या निरीक्षकांसमोर त्यांनी सांगितलं की जो उपनगराध्यक्ष जे पद आहे हे आम्ही तुम्हाला काँग्रेसला देऊ आणि ते त्यांनी कबूल केले. परवा देखील एका कार्यक्रमामध्ये वाढदिवसाचे ते आले होते, त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की आम्ही आता जे उपनगराध्यक्ष पद आहे, कारण आता काँग्रेसचं तसं जर बघितलं तर माझा एक भाऊ जो आहे लहान, समीर ठाकूर, त्याला हुनीशेठ बोलतात, तो अलिबागेत सर्वाधिक म्हणजे सर्व नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला आहे. जवळजवळ 1006 मताच्या आघाडीने तो निवडून आला
आणि त्यालाच त्यांनी ते कबूल केलेलं आहे. सर, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी असेल आणि भाजप आहे, त्याबरोबरच आता जर बघितलं तर काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे देखील पक्ष या ठिकाणी मैदानामध्ये उतरतील. कशा पद्धतीचं चित्र असेल? युती आघाडीमध्ये देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू आहे. काँग्रेस सध्या कुणासोबत असेल आणि कशा पद्धतीच्या या निवडणुका एकूणच लढवल्या जातील आणि यश प्राप्त होईल? तसं बघितलं तर आघाडीमध्ये तसं कोणतेही वादविवाद किंवा वितंड नाहीये, परंतु आपण जे म्हणताय महायुतीमध्ये 100% वितंड आहे. कारण आपण आता बघतोय नगरपालिकांची जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच जे आपले शिवसेना शिंदे गट हे एकमेकांच्या अनेक ठिकाणी विरोधात थाटले. आता बघा, कधी कधी आपण राजकारणाची जी आपण एक म्हणतो की किती खालच्या स्तराला हे राजकारण गेलेलं आहे ते आपल्याला दिसलं. जे खोपोलीमध्ये जी निर्गुण हत्या करण्यात आली, एक उमेदवार निवडून आला, भले तो कोणत्याही पक्षाचा असेल, पण त्याची बायको निवडून आली म्हणून जो प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणजे ज्याची बायको होती त्याच्या नवऱ्याने सुपारी देऊन त्या निवडून आलेल्या जी आपली नगरसेवका झालेली होती तिच्या नवऱ्याचा ज्या पद्धतीने जो घात केला किंवा ज्या पद्धतीने त्यांना म्हणजे आपण बघितलं ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, म्हणजे खरोखर ही जी परिस्थिती आहे. आपण पूर्वी बोलायचो की बाबा महाराष्ट्राचं म्हणजे पूर्वी आपण बिहार किंवा इतर जे प्रदेश आहेत त्यांना आपण दोष देत होतो, पण सध्या महाराष्ट्र पण याच वाटेवर चाललाय का? आणि सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर हे जे सर्व चाललेलं आहे हे आता जसं हे महायुतीचं सरकार आहे तेव्हापासूनच या सर्व गोष्टी. कारण आधी पूर्वीचा जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हा ह्या पद्धतीचं असं एवढे वादविवाद आणि ह्या असे गोष्टी नव्हत्या. पण हे जे चाललेलं ते फार चुकीचंच. आणि ते जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त जो वाद आहे तो महायुतीमध्येच आहे. सर, संविधानिक मूल्य जर आपण बघितली तर लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया आणि मतदाराला खूप मोठं अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र आता ज्या आपण ईव्हीएमचा देखील लढा या ठिकाणी लढलेला आहे. ईव्हीएम असेल किंवा हा जो या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीत निवडून येण्याचा जो घोडेबाजार या ठिकाणी चालतोय, आर्थिक बळ देखील या ठिकाणी वापरलं जातं आणि किंबहुना अनेकदा अशा पद्धतीच्या हत्या देखील समोर येत आहेत. कसं बघता एकूणच चित्र ह्या देशाचं, महाराष्ट्राचं विदारक चित्र झालेलं आहे? कसं बघता आपला दृष्टिकोन? खरं तर ह्या ज्या सर्व गोष्टींचा आपण उल्लेख केला हा आपल्या भवितव्यासाठी, फक्त आपल्यासाठी नाही, आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी फार घातक हे सर्व चाललेलं आहे. आणि असंच जर चालत राहिलं तर फार काळ आपण स्वातंत्र्यात राहू असं वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने हे सर्व चाललेलं आहे, आपण बघा ह्याच्या आधी ज्या निवडणुका होत्या त्या एकनिष्ठतेने एका पक्षाचे उमेदवार एका विशिष्ट पक्षासोबत राहायचे आणि मग तिथे भले त्यांना काय मिळो न मिळो पण ते त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून, मतदारांशी एकनिष्ठ राहून ते निवडणूक लढवत होते. परंतु आताचा जो हा घोडेबाजार आपण जसं सांगितलं की अनेक ठिकाणी आपण बघाल तर बिनविरोध बिनविरोध बिनविरोध, पण हे बिनविरोध कशाने येत आहेत? तर एक तर जे तुम्ही धमकवता लोकांना की तुम्ही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देता किंवा इतर कोणतेही त्यांच्या कामधंद्यांवरती, त्यांच्या घरांवरती तुम्ही ज्या पद्धतीने टाच आणण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या पद्धतीचं आता आपण राजकारण बघतोय की आर्थिक एखाद्याला विकत घ्यायचं. कारण बिचाऱ्यांनी काही उमेदवारांनी कधी आयुष्यामध्ये मेहनत करत असतात, लोकमत फार चांगलं असतं, परंतु एकदम एवढा पैसा बघितल्यामुळे ठीक आहे असं म्हणता येणार नाही की बाबा ते आंधळे होतात, पण थोड्या वेळासाठी का नाही, पण त्यांच्या डोळ्यावर झापड येते. आणि त्या पद्धतीने हे सर्व जे चाललंय हे कुठेतरी थांबणं अत्यावश्यक आहे. नाहीतर जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आणली, जे संविधान बनवलं आणि जो मताचा अधिकार आपल्याला, अगदी श्रीमंत असेल तरी त्याला एक मताचा अधिकार आणि गरीबाला पण एक मताचा अधिकार, आणि कोणी जी व्यक्ती जिचं वय एकदा भरलं आणि तो आपण उमेदवार म्हणून, गरीब असो श्रीमंत असो, तो उमेदवार म्हणून कोणत्याही ठिकाणी ग्रामपंचायत असेल, उद्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा आमदारकी असो, खासदारकी असो, तर ती जी निवडणूक पूर्वीच्या ह्याच्यामध्ये एक चांगले जे प्रतिमेचे लोक होते ते निवडणूक जे लढवत होते ते आता ह्या असल्या घोडेबाजारामुळे आणि असल्या पद्धतीच्या राजकारणामुळे ते हे निवडणूक लढूच शकत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. आदरणीय दिबा पाटील साहेब जे आहेत त्यांचं जे नाव आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाले पाहिजे, यासाठी आपण गेल्या अनेक वर्षभरापासून आपण या ठिकाणी संघर्ष करताय आणि मागणी देखील आपण रेटून धरलेली आहे. काँग्रेसच्या
राज्य आणि केंद्र पातळीवर देखील नेत्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. काय वाटतंय आपल्याला, सरकार कुठं अपयशी ठरतंय का? कशा पद्धतीनं विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं ही जी मागणी आहे किंवा प्रत्येक भूमिपुत्राच्या स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांच्या हृदयातून जो आवाज घुमतोय तो आवाज दाबला जातोय, काय प्रतिक्रिया? खरं तर आपण बघाल तर हे दिबा पाटील साहेबांचं नाव आहे हे उद्घाटनापूर्वीच लागायला पाहिजे होतं किंवा उद्घाटनाच्या वेळेला लागायला पाहिजे होतं. त्यानंतर ज्या पद्धतीने भाजपचे म्हणजे आता बघा, मुख्यमंत्री खरे तर राज्याचे असतात, पण राज्याचा असून पण तो मुख्यमंत्री जर फक्त भाजपचाच विचार करत असेल तर मग अशा वेळेला आपण कोणी म्हणणार की हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत? तर त्यांनी जे काही कबूल केलं होतं, जे आमदार आहेत रायगड जिल्ह्यातील भाजपचे खासदार आहेत, त्यांना देखील त्यांनी सांगितलं की बाबा काही झालं तरी जेव्हा पहिलं उड्डाण होईल त्या उड्डाणाच्या पूर्वी आपण दिबा पाटील साहेबांचं नाम देऊ. परंतु ते न देता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे ते चालढकल करत आहेत. काही झालं तरी त्यांची ज्या पद्धतीने आता अदानींबरोबर ज्या पद्धतीचं त्यांचं एकंदरीत सर्व मिळून सर्व चाललेलं आहे आणि फक्त अदानी सांगतील तेच ऐकत अशा पद्धतीचं ते चाललंय. परंतु तुम्हाला सांगतो दिबा पाटलांचं नाव आहे त्यांना त्या विमानतळाला द्यावंच लागेल. आणि जर चुकून म्हणजे ते ठीक आहे, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील मागे आम्ही पत्रकार परिषद मुंबईमध्ये झाली त्यात देखील सांगितलं की बाबा हे फक्त नाव बदलण्याचं आणि फक्त यांना दुसऱ्या म्हणजे जे खरोखर ज्यांनी ज्या ह्याच्यासाठी रक्त सांडलेलं असेल किंवा ज्यांनी त्याग केला असेल, बलिदान असेल किंवा योगदान असेल अशा माणसांची नावं न देता फक्त आता कसं आहे स्वतःची नावं पुढे ढकलणं किंवा पुढे रेटण्याचं यांचं काम चालू. पण ते 100% आयोग आहे, दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला लागलं पाहिजे. सामाजिक आणि जनहितार्थ प्रश्न आपण या ठिकाणी काही दिवसापासून उचलताय. अलिबागचं जे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो जागतिक पर्यटन स्थळ म्हणून अतिशय महत्वपूर्ण आपण विषय आणि समस्या पुढे आणलेली आहे. प्रशासनाकडे मागणी देखील पत्रव्यवहाराने केलेली आहे. काय नेमकी मागणी आहे आपली? आपल्याला माहिती असेल अलिबाग हे खरोखरच जगप्रसिद्ध असं पर्यटन केंद्र आहे आणि त्याच्याबरोबर जर आपण बघाल तर अलिबागला येणाऱ्या, कारण अलिबाग हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण, त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील जी काय म्हणजे आता कामांच्या निमित्ताने कलेक्टर ऑफिस असेल किंवा पूर्वी न्यायालय देखील इथे एकच होतं, जिल्हा रुग्णालय आहे, इतर सर्व जी जिल्ह्याची ट्रेझरी आहे किंवा बाकीच्या सर्व कामांसाठी कॉलेजेस चांगली आहेत त्या सर्वांसाठी जी लोक येत असतात ही अनेक म्हणजे तालुक्यांमधून इथे येतात. तसेच दर दिवशी आपण जर बघाल या पंचक्रोशीतनं, कारण आता कसे झाले पॉप्युलेशन वाढत चाललंय, जर लोकसंख्येचा आपण विचार केला आणि लोकसंख्येच्या सोबत फक्त लोकसंख्या वाढत नाही तर जी वाहनांची जी संख्या आहे ती दर दिवसा गणिक आपली वाढत आणि त्याच्यामुळे काय होते, जे रस्ते ते पूर्वीचेच असल्यामुळे एक तर रस्त्याला आपण बघाल फार पूर्वीची जुनी म्हणजे निसर्ग संपदा आपल्याला लाभलेली आणि मोठमोठी वड पिंपळ अशी मोठमोठी झाड आहेत. आणि ह्या रुंदीकरणाला आणखीन काय त्रास आहे तर स्थानिकांबरोबर अनेक लोकांची दुकानं किंवा इतर ज्या सर्व आपण गोष्टी बघतोय त्याच्यामुळे काय होते रुंदीकरण पण होऊ शकत नाही. म्हणून मग मी काय केलं, आपण ह्या अलिबाग तालुक्यामध्ये जर बघितलं तर अलिबाग शहरापासून एक रेवसकडे रस्ता जातो, अलिबाग शहराकडून एक रोहा रेवदंड्याकडे रस्ता जातो आणि अलिबाग शहराकडून एक पेणकडे रस्ता जातो. तर ह्या तिन्ही रस्त्यांवरती ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते दर दिवशी होते आणि इथे जी रेल्वे येते आरसीएफची त्याच्याने इथं 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरच्या रांगा लागतात फाटक बंद झाल्यावर. बरेच वेळा इमर्जन्सी असते, कोण पेशंट असतो तर अशा लोकांना आपल्याला नेता देखील येत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही मी एक 4 ठिकाणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये अलिबाग रेवस रोडला नागडोंगरी पासून डायरेक्टली मांडवा दस्तुरीपर्यंत एक उड्डाण पूल म्हणजे जसे मुंबईत उड्डाण पूल आहेत त्याच पद्धतीने उड्डाण पूल करायचा. नंतर आपण पेण रस्त्याला गेलो तर एक सेंट मेरी हायस्कूल पासून एक सागाव मारुती म्हणजे कार्लखिंडीच्या खाली तिथपर्यंत एक तो पूल करायचा. कारण त्याच्या इथे काय हे 2 ठिकाणी मी पूल म्हणण्याचं कारण काय, ट्रॅफिक पण होते आणि जुने जीर्ण झालेले बरेचसे जे नदीवरचे पूल आहेत ते देखील येतात आणि कधी कोसळू शकतात. आणि तिसरा जो रेवदंड्या रस्त्याला आहे तो श्रीबागचा जो एक प्रवेशद्वार आहे त्याच्या पुढून आपण डायरेक्टली आपल्या बेलकडे फाट्यापर्यंत करायचा. आणि जो पेण रस्त्यावरती आपण नेहमी बघत असाल पेजारी चेकपोस्ट पासून पोयनाड पर्यंत एवढी ट्रॅफिक होते, 1-1, 2-2 तासची ट्रॅफिक होते. शनिवार रविवार सुट्ट्या आल्या किंवा सुट्ट्यांच्या इतर दिवशी म्हणजे असंख्य पर्यटक येतात, इकडून रोरो येते, त्या रोरो मधली वाहनं, तर त्याच्यामुळे काय होते ही जी एकंदरीत वाहतूक कोंडी होते इथं सर्वांना त्रास होतो. आणि हे टाळण्यासाठी मी हे केलेलं आहे की बाबा तुम्ही आपल्या मुंबईमध्ये जसे उड्डाण पूल आहेत तसे उड्डाण पूल करा.